नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्वच महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शासन असणारा कायदा करा। खासदार उदयनराजे भोसले। केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा यांची घेतली भेट, सादर केले निवेदन। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी एकंदरीत सर्वच महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शासन असणारा कायदा पारित करावा। छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे। ऐतिहासिक चित्रीकरणाचे सिनेमॅटिक लिबर्टीचे नियमन करण्यासाठी समिती स्थापन करावी। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा आदी प्रमुख मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री नामदार अमित शहा यांची मंगळवारी सायंकाळी 6 वाजता नवी दिल्ली येथे भेट घेऊन केल्या। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा कर्तृत्व वारसा अतुलनीय आहे। संपूर्ण देशात आणि जगात त्यांच्याविषयी विशेष आदर आहे। संपूर्ण राष्ट्रासाठी चिरंतन प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाच्या उंचीची तुलना होऊ शकत नाही। परंतु अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राविषयी अवमानकारक शेरे आणि टिप्पण्या करून तमाम शिवप्रेमी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याची उदाहरणे समोर येत आहेत। याचा निश्चित आपल्या सर्वांना खेद वाटतो। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी एकंदरीत सर्व महापुरुषांच्या बाबतीत अशा जाणून बुजून खोडसाळपणाने अवमानकारक शेरेबाजी आणि टिप्पण्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई होण्यासाठी कठोर कायदा पारित करावा अशी आमच्यासह शिवभक्तांची इच्छा आहे। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकूणच जीवनकार्य आणि स्वराज्य निर्मितीचे योगदान जागतिक स्तरावर नेण्यासाठी भावी पिढ्यांना सतत प्रेरणा मिळण्यासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक स्थापन केले पाहिजे। त्यायोगे राज्यशास्त्र, प्रशासन व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, कायदा आणि अर्थशास्त्रातील अभ्यासकांसाठी हे स्मारक एक पर्वणी ठरेलच। याशिवाय महाराजांच्या इतिहासाचे जतन आणि अचूक दस्तऐवजीकरण सुनिश्चित होईल असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला। केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत। याबाबत केंद्र सरकार निश्चितपणे लवकरात लवकर विचार करून निर्णय घेईल अशी ग्वाही दिली। यावेळी प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ, मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य ॲडव्होकेट विनीत पाटील यावेळी उपस्थित होते। कोरेगाव एसटी बसस्थानक परिसराचा चेहरामोहरा बदलणार, नवीन इमारतीसाठी अधिवेशनापूर्वी निधीची तरतूद करून घेणार। आमदार महेश शिंदे। नवीन बसस्थानक वाहनतळाच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ। कोरेगाव शहर आणि परिसराचा गतिमान विकास होत असून शहराच्या सौंदर्यात भर पडणारे असे सुसज्ज एसटी बसस्थानक उभारले जाणार आहे। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 3 मार्च रोजी सुरू होत आहे। तत्पूर्वी बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी निधीची तरतूद केली जाईल अशी घोषणा आमदार महेश शिंदे यांनी केली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव नवीन एसटी बसस्थानक परिसरातील वाहनतळाच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी दुपारी 12:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। त्याप्रसंगी एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि प्रवाशांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, एसटीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आपल्याला बस स्टँड परिसर खूप सुंदर करायचंच आहे, पण बस स्टँडची इमारत जी आहे ती पण चांगली करायची। नगराध्यक्ष आहे, सर्व नगरसेवक आहे, पार्टीचे सर्व प्रमुख आहेत, विभागाचे सरपंच आणि सर्व प्रमुख आहेत, प्रमुख आहे, सहकारी चालक सगळे या ठिकाणी सगळ्यांना घेऊन आपल्या आर्किटेक्टला दाखवून या आधाराचं एक डिझाईन तयार करा। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण या आधाराला 2 ते 2.5 कोटी रुपयाचा निधी 100% आणू शकतो असं मला विश्वास आहे। त्यामुळं हेही काम आता नगर विकास मधून आपण पटकन करून आपण त्यासाठी आजच मी भाऊ राहुल दादा आणि ते ठिकाणी एकत्र बसून पटकन हा निर्णय करून टाका
आज आर्किटेक्टला डिझाईन करायला द्या, एस्टिमेट करायला द्या. तोपर्यंत मी या 3 मार्चच्या डेटच्या पूर्वी मला पैसे घेऊन येतो आणि हा परिसर आपल्याला स्वच्छ सुंदर करायचे. जिल्हाधिकारी संतोष पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांनी सातारा शहरातील 12वी परीक्षा केंद्रांची केली पाहणी. सातारा शहरासह जिल्ह्यात मंगळवारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 52 केंद्रांवर सुरळीतपणे सुरू झाली. इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरसाठी 12वीचे एकूण 34,576 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांनी दुपारी 1 वाजता सातारा शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षा कालावधीत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन केंद्र नियोजनाचा आढावा घेतला तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तसेच शिवाजी कॉलेज या केंद्रांना भेटी दिल्या. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर विभागीय मंडळ यांच्यामार्फत नियुक्त केलेल्या भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत. तसेच परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तालुकास्तरीय भरारी पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या पथकांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. या भरारी पथकांनी जिल्ह्यातील 52 पैकी 47 केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल व ग्रामविकास विभागाच्या वतीने बैठकी पथके कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील मसवडमध्ये 3,000 एकरांमध्ये MIDC उभारणार उद्योगमंत्री नामदार उदय सामंत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी मान तालुक्यातील मसवड येथे 3,000 एकर जागेवर पश्चिम महाराष्ट्रातील सुसज्ज अशी MIDC उभारली जाणार आहे. त्यासाठी जागा संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेत दिली. सांगली येथे पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषदेनंतर मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की उद्योग व्यापार परिषदेत विविध मागण्या अडचणी मांडल्या आहेत. मसवड येथे 3,000 एकरांवर पश्चिम महाराष्ट्रातील सुसज्ज अशी MIDC उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे. केंद्र सरकारच्या मदतीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक क्रांती होऊन विकासाला चालना मिळेल. उद्योग विभागातील काही अधिकारी परस्पर निर्णय घेतात. माझ्या विभागात काय अपेक्षा आहेत याबाबतची विचारणा करणे आवश्यक आहे. याबाबतची नाराजी स्पष्ट शब्दात मी प्रधान सचिवांकडे व्यक्त केली आहे. मी नाराज असल्याची चर्चा होत असली तरी मी नाराज नाही, असे सामंत म्हणाले.